नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एक खूप मोठी जाहिरात अशी प्रसिद्ध झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जी जाहिरात आहे NHM अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जी पदे भरून घेतली जाणार आहेत ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहेत. ही सर्व पदे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जागा ज्या असणार आहेत तर खूप जागा तुम्हाला इथे अशा या पद्धतीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहेत. खूप मोठी जाहिरात अशी प्रसिद्ध झालेली आहे. तर बघा, व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे. सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत सर्वांनी नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करायचा आहे. तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करत चला, कारण की त्यांना देखील याचा नक्कीच फायदा होणार आहे. तर चला आता वेळ न वाया घालवता सरळ आपण या पदाबद्दलची माहिती पाहून घेऊ. तर ही जी पदभरती आहे मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. NHM अंतर्गत ही पदे असणार आहेत. तर बघा, याच्यामध्ये वेगवेगळी पदे असणार आहेत. तर JNM साठी आहेत, मेल, फिमेल साठी आणि परत ANM साठी असणार आहेत. म्हणजे थोडक्यात इथे आरोग्य सेविका या पदासाठी ही पदे असणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ANM, JNM केलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा इथे ठरणार आहे. तर आता बघा पदे. पहिले जे आहे JNM फिमेलसाठी ही पद विद्यार्थी मित्रांनो इथे असणार आहे. JNM फिमेलसाठी. प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे सर्वांसाठी एकच असणार आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ठाणे अंतर्गत तुमची ही पदे असणार आहे. पोस्टिंगचं हे ठिकाण असणार आहे. आता एज लिमिट असणार आहे बघा, 18 ते 38 वर्ष ही मॅक्झिमम एज लिमिट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. आणि फिमेल JNM साठी जी पदे आहेत ती 20 पदे इथे भरली जात आहेत. 20 पदे फिमेल JNM साठी सॉरी असणार आहे. आता कॅटेगरी वाईज इथे पदाचं डिस्ट्रीब्युशन वगैरे दिलेलं आहे. तर ते पण आपण आता पाहून घेऊ. SC साठी एक आहे, BJA साठी एक जागा आहे, NTB साठी एक आहे, LTC साठी एक आहे, LTD साठी एक आहे, OBC साठी 5 आहे, SC-BC साठी 2, EWS साठी 3 आणि ओपन साठी 5 अशी एकूण 20 पदे तुम्हाला JNM फिमेल उमेदवारासाठी ते पाहण्यासाठी भेटून जातील. आता शैक्षणिक अर्हता इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्हाला इथे कोणती लागणार आहे? तर बघा, BSc नर्सिंग झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतो. JNM विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे आणि तुम्हाला ती MSc रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे. तर रजिस्ट्रेशन तर ते सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी असणारच आहे. त्याच्यानंतर बघा, आता इसेन्शियल एक्सपिरियन्स. आता बघा, एक्सपिरियन्स इथे काय म्हणलेलं आहे? प्रेफरन्स विल बी गिव्हन टू एक्सपिरियन्स पर्सन. आता ज्या विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे अनुभव आहे त्या विद्यार्थ्यांचा सर्वात अगोदर इथे विचार केला जाईल. तर जर तुमच्याजवळ असेल ते अनुभव इथे तुम्हाला जोडून घ्यायचा आहे. या पदासाठी पगार जो असेल तर तुम्हाला 20,000 रुपये एवढा दर महिन्याला पगार इथे दिला जाणार आहे. JNM फिमेल उमेदवारासाठी. त्यानंतर दुसरं पद आहे JNM मेल विद्यार्थ्यांसाठी हे पद असणार आहे. पोस्टिंगचं ठिकाण तेच असणार आहे तुम्हाला, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. एज लिमिट परत तीच 18 ते 38 वर्ष. जागा 6 असणार आहेत मेलसाठी. SC साठी एक, ST साठी एक, BJA साठी एक, OBC साठी एक, EWS साठी एक आणि ओपन साठी एक अशा एकूण 6 जागा तुम्हाला इथे JNM मेल विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला तीच असणार आहे. BSc नर्सिंग आणि JNM तुम्हाला ते कंपल्सरी असेल. MNCचं रजिस्ट्रेशन पण तुम्हाला ते लागणार आहे. परंतु तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स आहे त्यांना इथे प्राधान्य दिलं जाईल. 20,000 रुपये एवढं पेमेंट इथे असणार आहे. JNM साठी JNM साठी फिमेल आणि मेल दोन्ही विद्यार्थ्यांसाठी 20,000 रुपये दर महिन्याला पेमेंट इथे असणार आहे. आता बघा, तिसरं जे पद आहे ANM विद्यार्थ्यांसाठी हे पद असणार आहे. पोस्टिंग ती तेच असणार आहे तुमची बघा, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गतच पोस्टिंग असणार आहे. एज लिमिट परत तीच 18 ते 38 वर्ष असेल. पण जागा इथे थोड्याशा जास्त विद्यार्थी मित्रांनो असणार आहे. तर 63 जागा इथे भरून घेतल्या जात आहेत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत. आता कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन पाहून घ्या. तर बघा कसे आहे. SC साठी 9 जागा आहेत. BJA साठी 1 जागा आहे. NTB साठी 3 आहेत. NTC साठी 1 आहे. NTD साठी 1 आहे. VJNT साठी 1, OBC साठी 21, SCBC साठी 14 आणि EWS साठी 22. इथे ओपन साठी कुठल्याही प्रकारची जागा नाही.
तर अशा एकूण 63 जागा एन साठी इथे भरल्या जातील. खूप चांगल्या जागा इथे एन विद्यार्थ्यांसाठी आलेल्या आहेत. एन कोर्स विथ एम-एन-सी रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागणार आहे. एन-एमचा कोर्स आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन झालेलं इथे लागणार आहे, कंपल्सरी असणार आहे. परत तीच अट आहे, एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे प्रथम प्राधान्य देण्यात येईल. इथे पगार जो असेल तुम्हाला 18,000 रुपये दर महिन्याला इथे असणार आहे. तर एवढा पगार तुम्हाला इथे दर महिन्याला दिला जाईल, 18,000 रुपये. आणि सर्व पदभरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे असणार आहे. तर बघा आता तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे. दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवाराने सादर करणे बंधनकारक राहणार आहे. नमुन्यात अर्ज सादर केला नसल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहे. तर अर्ज भरण्याच्या सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. सर्व उमेदवारांनी खाली गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. तर तुम्हाला अर्ज जो आहे विद्यार्थी मित्रांनो, गुगल फॉर्म लिंक ओपन करून तुम्हाला हा अर्ज इथे भरून घ्यायचा आहे. तर यांनी अर्ज भरण्यासाठी गुगलची लिंक पण दिलेली आहे. तर या लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, या लिंकचा वापर करून तुम्हाला हा अर्ज इथे भरायचा आहे. तर फक्त तुम्हाला गुगल लिंकचा वापर करूनच ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज इथे भरायचा आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे अभ्यासक्रमाबद्दलची माहिती सांगितलेली आहे. शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर अचूक तपशील अर्जात नमूद करायचा आहे. शैक्षणिक पात्रता धारण केलेली कागदपत्रे जोडायची आहेत आणि अर्जात नमूद करायचं आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली तारीख अर्जात नमूद करायची आहे. आता तुमची अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्र ग्रेड अथवा श्रेणी म्हणजे पर्सेंटेज किंवा तुम्हाला श्रेणीची CGPA वगैरे भेटला असेल, ते तुम्हाला ते अर्जामध्ये व्यवस्थितपणे नमूद करायचं आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रात नमूद गुणांची टक्केवारी व अर्जात नमूद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजूर करण्यात येतील. म्हणजे जे तुमचं तुम्हाला पर्सेंटेज वगैरे आहे तेच तुम्हाला व्यवस्थितपणे इथे भरून घ्यायचं आहे. निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान मूळ कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहणार आहे. तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे तुमच्याजवळ असणे बंधनकारकच ठरणार आहे. तर सर्वांनी सर्व कागदपत्रे आपल्या जवळ ठेवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा अनुभवाचा तपशील म्हणजे तुम्हाला अनुभव कुठला लावायचा आहे, काय लावायचं आहे, या सर्व गोष्टी इथे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं अर्ज शुल्क धनादेशाद्वारे धना धनाकर्षाद्वारे तुम्हाला इथे भरायचं आहे. तर बघा खुल्या प्रवर्गासाठी किती रुपये आहे? तर खुल्या प्रवर्गासाठी ₹750 एवढा धनादेश तुम्हाला इथे जोडायचा आहे. आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ₹500चा धनादेश तुम्हाला जोडायचा आहे. असा एवढा धनादेश तुम्हाला इथे जोडावा लागणार आहे. हा धनाकर्ष जो आहे इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला इथे काढून घ्यायचा आहे आणि भरायचा आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी ₹750 आणि राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ₹500चा धनादेश तुम्हाला इथे जोडायचा आहे. व्यक्तिगत परीक्षा शुल्क विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी. त्याच्यानंतर बघा वयोमर्यादा जी असणार आहे ती इथे 38 वर्ष मॅक्झिमम 43 वर्ष असणार आहे. तर बाकीची सर्व माहिती आहे तुम्हाला इथे अर्जामध्ये पुरवलेली आहे. पीडीएफची लिंक जी असेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल किंवा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी त्याच्यामध्ये संगणक असेल तर जोडायचा आहे, लॅपटॉपचे प्रमाणपत्र जोडायचं आहे. निवड प्रक्रिया तुम्ही बघू शकता 50 गुण, 20 गुण आणि 30 गुण अनुभवाचे. हा पॅटर्न तुम्हाला आता माहितीच झालेला असेल. तर एकूण 100 गुण तुम्हाला इथे दिले जातात. यानुसार तुमची मेरिट लिस्ट तयार होऊन तुमचे सिलेक्शन केले जातं. त्यानंतर अजून काही सर्वसाधारण सूचना आहेत त्या तुम्हाला इथे पाहून घ्यायच्या आहेत. बाकीची आपण सर्व महत्त्वाची माहिती तर इथे पाहून घेतलेलीच आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जी आहे ती आपण 4 नोव्हेंबर इथे असणार आहे. 4 नोव्हेंबर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख तुम्हाला इथे असणार आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो असणार आहे.